आणि दुसरी गोष्ट अशी की निवडणूक आल्यानंतर फसवी आश्वासनं दिली जातात, थापा मारल्या जातात. मग ते लाडक्या बहिणीचं असेल किंवा मी कर्जमुक्ती म्हणतो, ते कर्जमाफी म्हणतात, कर्जमाफीचं असेल. पण निवडणूक झाल्यानंतर आता तुम्ही बघितलं की नुकसान भरपाईसाठी ज्याच्या नावावरती जमीन आहे त्यांना अगदी महिला असतील तरी मैलोनमैल प्रवास करून अंगठे द्यायला KYC करायला तिकडे यावं लागतं, अनेकदा सर्व्हर डाऊन म्हणून परत जावं लागतं. तर हे सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर जसं नरेंद्र मोदीजी आपले पंतप्रधान यांनी नोटबंदी केली होती, तसं मी शेतकऱ्यांना आवाहन म्हणजे विनंती केलेली की तुम्ही तुमच्यातले जातपात धर्म सगळ्या बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एक व्हा. आणि जोपर्यंत तुम्हाला मदत मिळत नाही, जोपर्यंत तुमची कर्जमुक्ती होत नाही, विम्याचे पैसे मिळत नाही, हेक्टरी 50,000 रुपये मिळत नाही, वाहून गेलेल्या शेतीसाठी माती मिळत नाही, बी बियाणं मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही महायुतीला म्हणजे भाजप प्रणित आणि त्यांच्या कुबड्या भाजप आणि त्यांच्या कुबड्यांना वोटबंदी म्हणजे मतबंदी करा. तर आणि तरच हे सरकार वटणीवर येईल. राधाकृष्णांच्या साखर कारखान्याला आतापर्यंत किती वेळा थकबाकी, थकहमी, कर्जमाफी, कर्जमुक्ती वगैरे काय काय केले त्यांनी तो हिशोब मांडावा पहिला. उपसा जलसिंचन मध्ये त्यांचे सुद्धा घोटाळे हे जगजाहीर आहेत, त्याच्यामुळे त्यांना तर बोलण्याचा काय अधिकारच नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.